नमस्कार. माझ्या गोष्टीचे नाव आहे कुत्रा आणि मासा. एक गर्विष्ठ नाविक आणि त्याची पत्नीने निश्चय केला की आपण आलिशान जहाजामधून प्रवासाला जायचे. नाविकाच्या पत्नीने आपल्या आवडते कुत्र्यालाही बरोबर घेतले. जेव्हा ते समुद्रात फिरत होते तेव्हा भीषण तुफानामुळे त्यांचे जहाज समुद्रात उलटले. पती पत्नी दोघेही समुद्रात पडले आणि बुडाले. सुदैवाने कुत्रा वाचला. त्याला एक डॉल्फिन किनाऱ्यावर घेऊन जाऊ लागला. कुत्रा डॉल्फिनच्या पाठीवर बसून एका बेटाच्या किनाऱ्यावर पोहोचला. माशाने त्याला विचारले, तुला हे ठिकाण माहीत आहे का? कुत्रा शेकी मिरवत म्हणाला, माझ्या खास मित्रांमधला एक मित्र या बेटाचा राजा आहे आणि मी एक राजकुमार आहे. डॉल्फिनला माहीत होते की या बेटावर कोणीच राहत नाही. तेव्हा तो चेष्टेने म्हणाला, आता तर तू या बेटावर राजकुमाराऐवजी राजासुद्धा होऊ शकतो. असे कसे होऊ शकते? माशाने आश्चर्याने विचारले. डॉल्फिन म्हणाला, आता तू या बेटावर एकटाच आहेस, म्हणजे तूच राजा असणार. कुत्र्याचा चेहरा पडला. बोध, खोटे बोलणाऱ्या लोकांना नेहमी खूप अडचणी येतात. अशीच गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.